हॅलो, नमस्कार. माझ्या ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर आज मी आता सकाळचे 10:30 वाजलेले आहे. तर मी फिजिओथेरपी करायला जाते सकाळी 8 वाजता सुमीसोबत आणि 10 वाजता घरी येते. तर आता 10:30 वाजलेले आहे आणि आज फिजिओथेरपीचा शेवटचा दिवस होता. 15 दिवसाचं फिजिओथेरपी होतं. तर या आधीच्या व्हिडिओला तुम्ही मला लाईक केलं आणि नवीन ताईंनी मला सबस्क्राईब केलं, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि आता हा माझा आजचा व्हिडिओ आहे. तर आता मी फिजिओथेरपी करून आली आणि आता हा नाश्ता करत आहे. तर नाश्त्याला मी घेतले आहे सेब आणि ते मटकी भिजत घातलेली होती आणि मटकीचं थोडं म्हणजे जास्त फ्राय नाही केलं आहे, थोडं फ्राय करून म्हणजे कच्चंच फ्राय केलेलं आहे थोडं म्हणजे चवीसाठी. आणि तो नाश्ता करत आहे, मटकी फ्राय आणि आपले सेब. तर आता नाश्ता करते मी आणि समोरचे माझे कामं करते. सकाळी सुंबेसाठी डबा बनवलेला होता आणि त्याच्यानंतर मग मी ते फिजिओथेरपीला गेली. तर तिकडून आल्याच्यानंतर आता स्वयंपाक वगैरे करायचा नाही आहे, पण बाकीचे कामं राहिलेले करायचे आहे. तर नाश्ता झाल्यानंतर मी ते काम करून घेणार आहे. हा असा माझा नाश्ता आहे, मटकीचं उसळ आणि सेब. तर ताईनं, सकाळी मी पण जाते फिजिओथेरपीला आणि मला सुमेध जाता जाता सोडून येतो हॉस्पिटलला आणि मग तो ऑफिसला जातो. तर आम्हा दोघांनाही सकाळी सकाळी वेळ मिळत नाही. जसा डबा झाला की त्याची तयारी होते, माझी तयारी होते आणि आम्ही ते फिजिओथेरपी हॉस्पिटलला जाते. तर त्याच्यामुळे कसं त्यांनी त्या सुमेधनी केलेला पसारा, त्यांनी पण पसारा करून ठेवलेला आहे आणि माझा पण भरपूर पसारा आहे. आणि आता नाश्ता वगैरे झाला ना, आता मी हे सगळं आवरणार आहे पसारा आणि त्याच्यानंतर समोरची कामं करणार आहे. तर हे बघा, इकडे ते असं ब्लँकेट टाकलेलं आहे, असं बेडशीट, इथे उशी असं हे आणि इकडे लोड आणि असा त्याचा पसारा हा आहे. कधी तिकडे बेडरूममध्ये झोपतो तर कधी इकडे झोपतो, असं त्याचं सुरू असते नेहमी. आणि आता ह्या बेडवर झोपलेला नाही, तर काय केलं माहीत नाही, लॅपटॉपनी हा असाच पसारा इथं टाकून दिला. आणि हा आता माझा पसारा बघा, हा भांड्यांचा पसारा. हा आता हा पसारा मला पण इकडे भांडे लावून घ्यायचे आहे, जे बाईला घासायला द्यायचे आहे ते धुवून वगैरे मी ह्या टबमध्ये ठेवत असते. काही भांडे काल ठेवले रात्रीचे आणि आता हा पसारा ठेवून गेली मी फिजिओथेरपीला. आता हे भांडे आता लावून ठेवणार आहे. तर असे आमचे दोघांचे पसारे आहे घरात. तर आता हे आवरसावर करणार आहे मी. तर आता हे भांडे वगैरे मी टबमध्ये धुवून ठेवून देते आणि त्याच्यानंतर मला डबे घासून आपलं गहू वगैरे, ज्वारी, बाजरी, नाचणी हे सगळं दळून आणायचं आहे. तर त्याच्यामुळे मी डबे वगैरे घासून स्वच्छ उन्हात वाळवून घेते आणि गहू आणि सगळ्या नाचणी, ज्वारी ह्या वस्तू सगळ्या मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर आता मला गहू, ज्वारी, बाजरी दळून आणायची आहे. तर त्याच्यासाठी मी हे डबे घासत आहे आणि मग ते सगळं वाळत टाकणार आहे. तर मी असे डबे घासून घेते.
तर ताईंनो, हा आहे सुमेधच्या पप्पाचा योगा मॅट. हा खराब झाला तर मी म्हटलं हा फेकून देते म्हटलं आता. हा तर तो म्हणत होता का नाही नाही, पप्पाची एक निशाणी आहे. सुमेध म्हणजे माझा मुलगा, आणि त्याचे पप्पा मरण पावले. सुमेध, मी आणि त्याचे पप्पा, आम्ही तिघंच होतो घरामध्ये. आणि आता त्याचे पप्पा मरण पावले कोविडमध्ये, तर आम्ही आता दोघंच आहे सुमेध आम्ही. तर अशा वस्तू फेकते म्हणते, तर त्याला पप्पाचीच आठवण येते. तर राहू दे राहू दे राहू दे असंच म्हणते तो. आता हा मॅट मी स्वच्छ धुवून ठेवणार, आणि हा बाहेर टाकून दिला होता, असाच ठेवून दिला होता बाहेर त्या राड्यावरती. पण आता त्यांनी तसं म्हटलं म्हणून मी हा धुवून ठेवत आहे. तर आता मी गहू वाळत टाकणार आहे. गहू आहे जे दुकानामधून विकत आणलेले, आणि हे तांदूळ आहे माझ्या आईच्या शेतातले आहे तांदूळ. तर हे तांदूळ असे अजून आता वापरायला काढायचेच आहे. हे आधी जुने आहे तेच वापरत आहे. तर हे आता गहू मी वाळत टाकणार आहे. तर ताईंनो, अशा प्रकारे मी हे गहू आणि ही बाजरी, उडीदची डाळ, ज्वारी, हे नाचणी, अशा प्रकारे मी हे भाकरी बनवासाठी हे दळून आणणार आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आणि थोडी उडदाची डाळ आणि हे गहू दळून आणणार आहे सायंकाळी. तर आणि इकडे डबे वगैरे स्वच्छ घासून वाढवले आहे. तर ताईंनो, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन ताई असेल तर नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मला कमेंट पण करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.